लहान मुलं सध्या मोबाईलच्या अधीन झालेली आपल्याला बघायला मिळतात. मोबाईल दिलं तरच ते जेवण करणार, एखादं काम सांगितलं तर त्यांना मोबाईल हवं असतं, अशी अनेक उदाहरणं आपण समाजामध्ये बघत असतो. परंतु मोबाईलच्या माध्यमातून आपल्यातील कलागुण, कला कौशल्यांचा विकास देखील करू शकतो, आपल्या मनातील कल्पनांना उधार देऊ शकतो. आणि याचंच प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आपल्या नागपूर शहरातील LED चौक येथील आर्या वागडे ही मुलगी आहे, जी 12 वर्षाची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी ती करते तरी काय, तर ती युट्यूबच्या माध्यमातून कॅन्डल्स तयार करते, वेगवेगळ्या आकाराच्या कॅन्डल्स सुगंधित तयार करते. चला तर मग या लहानशा आर्याशी आपण चर्चा करूयात, कारण तिच्यातील एक बिझनेस गर्ल आपल्याला बघायला मिळते. लहान मुलं सध्या मोबाईलच्या अधीन झालेली बघायला मिळतात. मोबाईल दिला तरच जेवण करणार, नाही तर नाही. मोबाईलला दिला तरच काम ऐकणार, नाही तर ते काम ऐकणार नाही. असे अनेक उदाहरण आपण बघतो. परंतु काही पोरं अशी असतात जी मोबाईलच्या माध्यमातून आपली कला कौशल्य, रुची असलेल्या कामामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करत असतात. मोबाईलला केवळ गेम खेळण्यापुरता मर्यादित करण्याऐवजी त्याचा वापर आपल्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी केला जाऊ शकतो. मोबाईलच्या मदतीने आपण आपल्या मनातील कल्पनांना उतार देऊ शकतो. याचंच प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे 12 वर्षाची नागपूर येथील लेड चौक येथे राहणारी आर्या वाकडे आहे. दिसायला छोटी आहे, पण तिच्यात एक बिझनेस गर्ल आपल्याला बघायला मिळते. हॅलो आर्या, नमस्कार. शंखनाथ मध्ये तुझं स्वागत आहे. माझं नाव आर्या वाकडे आहे. अजून मी सांदीपनीमध्ये शिकते. अच्छा, मला सांग की तू युट्यूबच्या माध्यमातून जे नवनवीन कॅन्डल्स तयार करते आहे, सुगंधित कॅन्डल्स वेगवेगळ्या आकाराच्या, तर याचा छंद तुझ्यामध्ये कसा जडला? तुला असं वाटलं नाही का आपण दुसऱ्यांसारखं मोबाईल बघावं, आपण टीव्ही बघावं, युट्यूबच्या माध्यमातून आपण कार्टून्स बघावं? तुला असं वाटलं नाही का? वाटलं तर, पण आई मला पाहून नाही द्यायची. गणपती वेकेशन होते आमचे, तर मग आईने घेऊन घेतला, मला पाहून नव्हती द्यायची. तर मग आई म्हणे की आता दिवाळी येत आहे, तर सगळ्यांसाठी दिवे पेंट करून गिफ्ट द्यायसाठी घे. मग आम्ही सगळं सामान पाहत होतो, तर तिथे मला वॅक्स दिसलं. तर मी आईला विचारलं ते काय आहे, तर आई म्हणे ते आधी ती कॅन्डल्स बनवायची. तर मग आम्ही युट्यूब मधून पाहून वेगवेगळ्या प्रकारांचे पाहिले, अजून मग आम्ही बनवायला चालू केले. अच्छा, तुला आवडते याच्यामध्ये? हो. आणि मला सांग की तुला या व्यतिरिक्त अजून कोणकोणते छंद आहेत जे तुला जोपासायला आवडतात? मला कॉइन जमा करायला आवडतात. मी बॅडमिंटन खेळते. अजून मला बुक्स रीडिंग खूप आवडते. अच्छा, मला सांग की तुझे मित्रमैत्रिणी जेव्हा तू स्कूलमध्ये जाते तर तेव्हा मोबाईल किंवा कार्टून्स अशा गोष्टी म्हणजे सुरू असतात, किंवा म्हणजे गप्पा मारणं सुरू असते, तेव्हा तू काय करत असते? तेव्हा आम्ही मस्ती करतो, अजून आम्ही पण त्याच्यात मिक्स होऊन जातो. अच्छा, तेव्हा तू ये युट्यूबच्या माध्यमातून तू तुझ्या मित्रांना सांगत नाही का की म्हणजे आपण अशाही पद्धतीचं आपण काम करू शकतो की जे आपल्या घरकामामध्ये मदत होईल? जशा प्रकारे तू कॅन्डल्स तयार करते आहे, तर तू बाकी विद्यार्थ्यांना काय सांगते जर तुला विचारतात ते? तर हो, युट्यूब पाहायसाठी पण आहे, अजून त्याच्यातून शिकायसाठी पण खूप आहे. तर आपण दोन्ही पण करू शकतो. एकदम मस्त, खूप छान बोलली तू. खरं तर युट्यूबच्या माध्यमातून आपण बघूही शकतो आणि नवनवीन अनेक वस्तू आपण शिकू पण शकतो. मला सांग की तू हे सगळं करते आहे, तर याच्यामध्ये कुणाकुणाचं तुला सहकार्य लाभलं? तुझ्या आईंचं काय विचार होतं जेव्हा तू तयार केली तेव्हा? त्यांचं काय म्हणणं होतं? तिचं तर हेच म्हणणं होतं की तू काहीतरी चांगलं केलं पहिल्यांदा, टीव्ही पाहणं सोडून. अच्छा अच्छा,
मला सांग की तुला भविष्यामध्ये काय बनायचं आहे? मला एकदा आर्मी जॉईन करायचं नाही तर बिझनेस वुमन बनायचं आहे. अच्छा. खरं तर तुझ्यामधली बिझनेस गर्ल आपल्याला बघायला मिळत आहे, कारण हे सगळे कॅन्डल्स बघून तर खरंच असं वाटतं की तू एक भविष्यामध्ये चांगली बिझनेसमॅन होणार आहे. मला सांग की आमच्या जी तरुण पिढी आहे आत्ताची, जी मोबाईलच्या अधीन झालेली आहे, लहान मुलं आहेत, तर त्यांना तू काय सांगू इच्छिणार? तुम्ही पहा टीव्ही, मस्ती करा, पण त्याच्यातून काय चांगलं पण शिका. आर्या ही नवनवीन प्रकारच्या कॅन्डल्स तयार करते. एवढंच नाही तर वेगवेगळ्या आकाराच्या सुगंधित कॅन्डल्स देखील तयार करते. त्याचबरोबर ती आपल्या आईला कॅन्डल्स तयार करून घरकामात पैशाची देखील मदत करते आहे. आपल्या शाळेचा अभ्यास करून मोबाईलवर गेम न खेळता ती यूट्यूबच्या माध्यमातून नवनवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करीत असते. त्याचबरोबर तिला कॉईन जमा करण्याचा देखील छंद आहे. हे पिओनी कॅन्डल आहे. याच्यात आधी आम्ही वॅक्स गरम केलं, त्याच्यात स्पेसिफिक टेम्परेचर मध्ये त्याला काढून त्याच्यात कलर टाकला, मग वापस 80 डिग्री काहीतरी याच्यात आम्ही हे फ्रेग्रन्स टाकला, मग त्याला एका मोल्ड मध्ये काढून त्याला 1.5 hour असं काहीतरी ठेवून त्याला असं पेशन्स लागतो. मग नेक्स्ट आहे हे ओशन कॅन्डल. ओशन कॅन्डल मध्ये आधी आम्ही याच्यात रेती टाकली, मग याच्यात शेल्स वगैरे टाकून त्याच्यात मग जेल वॅक्स टाकला. मग नेक्स्ट ही आहे हार्ट कॅन्डल. याच्यात आम्ही खाली नॉर्मल वॅक्स टाकून वरती असे हे हार्ट बनवून याच्यात लाईन केले बरोबर, अजून त्याच्यात जेल वॅक्स टाकलं. हे कोकोनट शेल कॅन्डल्स आहे. याच्यात आम्ही वेगळे वेगळे स्पायसेस टाकले आहे. अजून यांनी जर हे लागलं तर याचे सगळे जी स्मेल आहे ती येते. हे लड्डू कॅन्डल. हे थोडं रिअल लड्डू सारखं वाटते, बट ही कॅन्डल असते. आम्ही याच्यात आधी ऑरेंज कलर टाकून त्याच्यात रोज फ्रेग्रन्स टाकला. अजून ही सेम ओशन ग्लास वाली कॅन्डल, सेम मेथड. अँड हा आम्ही फ्लोटिंग कॅन्डल्स केले हे वाले. हे तुम्ही पाण्यावर पण ठेवू शकता. अजून हे हार्ट वाले पण केले आहे. याच्यात रोज अँड कॉफी फ्रेग्रन्स टाकतो. अजून आम्ही हे सेम पिओनी कॅन्डल्स याच्यात टाकले बाउल सारख्या याच्यात. शोपीस म्हणून पण आपण ठेवू शकतो याला. गिफ्ट साठी पण चांगले आहे सगळे. आर्या, तू आत्ताच तुझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डल्स बद्दलची माहिती दिली, कोणकोणत्या प्रकारच्या कॅन्डल्स तू तयार केल्या त्याबद्दल सांगितलं. मला सांग की हे तयार करत असताना तुझं वेळ कसं काय तू ठरवते? तू स्कूलमध्ये जाते, स्कूलमधून अभ्यास करते, आणि म्हणजे किती तास तू यामध्ये वेळ घालवते? तुझं कसं कसं मॅनेज करते वेळेचं तू? मी शाळेत जाते, घरी येऊन मी माझा अभ्यास करून घेते, जेई असतो, मग बॅडमिंटन क्लासवरून आल्यावर 2-3 तास असतात आम्हाला, तर मी हे सगळे तयार करते. अच्छा. तयार करत असताना कोणकोणता त्रास तुला होतो? म्हणजे याचा पसारा होतो, कधी कधी कॅन्डल्स आपण बनवत असताना हाताला पण चटके लागतात, तर तुला कोणता त्रास झालेला आहे? एक तर जेव्हा आपण काढतो त्याच्यात वॅक्स इकडे तिकडे पडते, अजून पसाराही खूप होतो, अजून हातावर वॅक्स खूप जास्त पडते, तर ते हात थोडे जळून जातात. अच्छा. मला सांग की नागपूरकरांनी जास्तीत जास्त तुझ्या कॅन्डल्सला प्रतिसाद द्यावा, तर तू नागपूरकरांना काय सांगशील? तुम्ही आम्हाला बल्क ऑर्डर देऊ शकतात. हे गिफ्टिंग साठी पण खूप चांगले आहे. अजून तुम्ही होम डेकोर साठी पण यूज करू शकता. ओके. खरं तर आर्या, तुझ्याशी गप्पा मारून खूप चांगलं वाटलं. तुझ्यातील एक बिझनेस गर्ल खरं तर आमच्या लहान मुलांना म्हणजे एक उदाहरण आहे, आणि तू अशीच पुढे जावी हीच सदिच्छा. आता आपल्यासोबत आर्याची आई केतकी वागडे सोबत आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार ताई, मला सांगा की आर्याची ओळख आता एक बिझनेस गर्ल म्हणून होत आहे, तुम्हाला कसं वाटतंय? मला तर खूप छान वाटतंय तिची एवढी प्रगती बघून. ऍक्च्युली जेव्हा हे सगळं तिने सुरू केलं, मी तिला लॅपटॉप आणि टीव्ही मोबाईल पासून दूर केलं, तेव्हा तिच्यासाठी मी तेव्हा विलन ठरली होती की सगळ्यांच्या घरी बघू देतात, पण मला तू बघू देत नाही, मला का तू टाइम लिमिट ठेवतेस, मग मी आता काय करू, मला बोर होतंय. मी तिला तेच म्हटलं की तू काहीतरी युट्यूब बघतेस, तू बघ 1 तास, जर तू बाकी BTS आणि ब्लॅक पिंक जे काही बघत असशील ते बघ, पण त्यातलं 15-20 मिनिटं अर्धा तास तरी काहीतरी कामाचं बघ. पण आता जेव्हापासून ती हे सगळं करायला लागली आहे तेव्हापासून तिचा इंटरेस्ट इतका वाढलाय आणि टीव्ही आपोआप कमी झालेला आहे. आणि तिला खूप असा इंटरेस्ट वाटतोय, मजा येते. जेव्हा तिला अप्रिसिएशन मिळतंय लोकांकडून तेव्हा तिला असं वाटतंय की आता की हो मी खूप चांगलं करते. अजून मग ती आता नवीन नवीन व्हिडिओज बघते, नवीन कॅन्डल्स ट्राय करते बनवायचा. तर त्यामुळे ती आता त्या ह्याच्यातून हे झालंय. तर मला असं वाटतंय की
टेक्नॉलॉजीचा त्यांनी आता लाईफमध्ये पूर्ण लाईफमध्ये पहिल्यांदा काहीतरी खूप चांगला असा उपयोग केलेला आहे आणि तिच्या समोर फ्युचरसाठी पण त्यांनी असाच करावा आणि सगळ्याच लहान मुलांनी असं काहीतरी करावं तिच्याकडून प्रेरित होऊन, तर मला जास्त चांगलं वाटेल. अच्छा, मला सांगा की प्रत्येक घरामध्ये म्हणजे प्रत्येक आई बाबा परेशान असतात की माझा मुलगा टीव्ही बघतोय, माझा मुलगा मोबाईल बघतोय, जेवण करत नाही, खेळत नाही, अभ्यास करत नाही. तर त्या आई बाबांना तुम्ही काय सांगाल की म्हणजे त्यांना काय संस्कार करावं किंवा म्हणजे त्यांना काय सांगावं असं की म्हणजे जेणेकरून आर्यासारखं त्यांनीही केलं पाहिजे? मला फक्त त्यांना एवढंच म्हणायचं आहे की आईचं प्रेम हे खूप असतं, पण मुलांना वळण लावायसाठी आईला कधी कधी विलन पण व्हावं लागतं. तर आई बाबांनी नक्की विलन व्हावं की जेणेकरून त्या मुलांचं समोर जाऊन काहीतरी चांगलं व्हावं. त्यासाठी तेवढ्यापुरतं त्यांना आई बाबा विलन वाटतात, पण नंतर त्याच्यातून जेव्हा काही चांगलं होतं तेव्हा त्यांना असं वाटतं की ठीक आहे मम्मा, तू तेव्हा जे केलं होतंस ना ते बरोबर होतं, त्यामुळे आता समोर एवढं सगळं चांगलं होतंय. तर त्या पर्टिक्युलर वेळेसाठी विलन वाटतोय तर वाटू द्यावं. अगदी बरोबर, कारण आपले पहिले गुरु आई बाबाच असतात, कारण ते जे करतात ते फक्त आपल्यासाठीच करतात. क्या अजब दस्तूर हुआ होता जा रहा है, आदमी आदमी से बहुत दूर हुआ जा रहा है, सोशल मीडिया के तो बहुत करीब है आदमी, पर इंसानियत से दूर होता जा रहा है. खरं तर या 12 वर्षाच्या लहानशा आर्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. खरं तर आपण मोबाईलचा वापर फक्त गेम खेळण्यापुरता मर्यादित करण्याऐवजी त्याचा वापर आपण आपल्या कला कौशल्यांना विकास करण्यासाठी सुद्धा करू शकतो. खरं तर आर्याने हे करून दाखविलेलं आहे, ते तुम्ही सुद्धा करा. कारण आजचा तरुण वर्ग या सामाजिक माध्यमातून आपल्या मित्रांशी चॅटिंग आणि सेटिंग करताना एवढा बिझी झालेला आहे की त्याला देशात उद्भवणाऱ्या समस्यांकडे त्याचं मुळीच लक्ष नाही. परंतु आपण युट्यूबच्या माध्यमातून देखील आपल्या कला कौशल्याला वाव देऊ शकतो. तुम्ही सुद्धा नक्की करा. कॅमेरामॅन सचिन ढेंगेसह मी प्रियंका शंखनाथ, न्यूज नागपूर. सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा मी कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू, शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू, नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, संपन्न महाराष्ट्र.